हॅलो फ्रेंड्स, MK SSS सीसॉच्या स्पर्धा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. जसं आपल्याला माहिती काल 1 फेब्रुवारी रोजी आपलं बजेट मांडलं गेलं होतं. तर आजचा बराचसा पेपर हा फक्त बजेटवरतीच आहे. तर पाहूयात कसा होता आजचा पेपर. तर सगळ्यात पहिले काय होते हेडलाईन कॅपेक्स स्केल अप. या बजेटमध्ये सगळ्यात मेन गोष्ट काय होती, की सेंटरने जे आहे ते कॅपिटल एक्सपेंडिचर आपलं वाढवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थेअरी जी बनतो आपण बजेटच्या बाबतची थेअरी जी आहे, ती मेन काय इम्पोर्टंट आहे आपल्यासाठी, की बजेट जे आहे ना ते कोण मांडतं सगळ्यात पहिले. आता ते कॉन्स्टिट्यूशनली कोण मांडतं आणि प्रॅक्टिकली कोण मांडतं. म्हणजे हा पी-वाय-क्यू होता 2 वर्षापूर्वीचा मध्ये की जे बजेट आहे ते कोण मांडतं? प्रेसिडेंट मांडतात का फायनान्स मिनिस्टर मांडतात का प्रेसिडेंटच्या वतीने फायनान्स मिनिस्टर मांडतात? त्याच्यानंतर ते कॉन्स्टिट्यूशनली कोणत्या प्रोव्हिजन अंतर्गत मांडतात? बजेटमध्ये कोणते-कोणते डॉक्युमेंट्स प्रेझेंट केले जातात? मग त्याची जी प्रोव्हिजन आहे ती आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेली आहे की नाहीये? त्याचबरोबर मग ह्याचे टर्म्स आहेत कॅपिटल एक्सपेंडिचर वगैरे ते काय आहेत? बजेटची जी सुरुवात होती स्टार्टिंग पासूनचे जे एकदम जनरल गोष्टी असतात, की स्टार्टिंग पासूनचे काय होतं त्या दिवशी आपण जसं पाहिलं. पहिलं बजेट कुणी मांडलं, कसं मांडलं, त्या गोष्टी काही इम्पोर्टंट आपल्याला लक्षात ठेवायच्यात. त्याच्यानंतर ह्या बजेटमध्ये जे थेअरीच्या अजून कोणत्या गोष्टी असतात जसं की रेव्हेन्यू रिसीव्ह झाले, कॅपिटल रिसीव्ह झालं, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर या गोष्टी काय आहेत? कोणत्या एरियातल्या वाढवल्यात, कोणत्या एरियाचं कमी केलेत मेजरली या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय सांगितलं टॅक्स डिव्हॅल्युएशन फॉर स्टेट्स ॲट 41% साऊथ गेट शेअर हाईक बरोबर. मग ह्याच्यामध्ये आपल्याला काय माहित पाहिजे टॅक्स डिव्हॅल्युएशन काय असतं त्याच्यानंतर ते कसं प्रेझेंट केलं जातं ते कसं त्याचं जे पर्सेंटेज आहे सध्या स्टेट्सला जे टॅक्स कलेक्ट होतो टोटल त्याच्यातला 41% हा जो पार्ट आहे तो स्टेट्सला ट्रान्सफर केला जातो. तर हा 41% कोण डिसाईड करतं? मग याच्यामध्ये फायनान्स कमिशनचा रोल आहे का? आहे तर तो काय आहे? मग फायनान्स कमिशन आहे. तर फायनान्स कमिशनचे कॉन्स्टिट्यूशनल आहे की लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे ती? मग त्याच्यानंतर ती कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल असेल तर आर्टिकल्स कोणते, त्याचे बाकीचे प्रोव्हिजन्स कोणते, हे आपल्याला माहीत पाहिजे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय सांगितली, यावेळेस सध्या साऊथचे जे राज्य आहेत, त्यांना जो मिळणारा जो शेअर होता, तो यावर्षी वाढलेला दिसतोय. त्याच्यानंतर काय आहे, रेअर अर्थ कॉरिडॉर्स टू कट चायनीज इम्पोर्ट्स. आपल्याला माहिती आहे की जो मेजर रेअर तर एलिमेंट्सचा जो मेजर रिझर्व्हज आहेत आणि त्याच्यानंतर जो मेजर प्रोड्युसर आहे तो चायना आहे. पण चायना जसं आपण म्हणलं होतं की जिओपॉलिटिकल त्यांचे जे गेन्स वगैरे आहेत त्यासाठी रेअर अर्थ एलिमेंट्सचा वापर करतो तो त्याचं प्रोडक्शन किंवा एक्सपोर्ट जे आहे ते थांबवून वगैरे. तर मग ह्याच्यामुळे जो चायनावरचा जो रिलायन्स आहे इंडियाचा सुद्धा तो कमी करण्यासाठी इंडिया मेजर मोठ्या प्रमाणात मायनिंग आणि सेल्फ रिलायंट होण्यासाठी एक रेअर अर्थ कॉरिडॉर सुरू केले. ज्याच्यामुळे काय होणार जी मिनरल रिच स्टेट्स आहेत जसं ओडिशा, केरला, आंध्र प्रदेश, तामिळनाडू इथे आहे ना रेअर अर्थ कॉरिडॉर सुरू केले जातील ज्याच्यामुळे मायनिंग, प्रोसेसिंग, सर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ क्रिटिकल मिनरल्स हे व्हावेत. मग याच्यामध्ये अजून एक गोष्ट कोणती माहिती आपल्याला की 2 वर्षापूर्वी इंडियानी काही मिनरल्सची लिस्ट तयार केली होती, की इंडियाच्या क्रिटिकल मिनरल लिस्ट वगैरे अशी म्हणून लिस्ट तयार केली होती. मग त्याच्यामध्ये कोणते मिनरल्स आहेत. त्याच्यानंतर रिसेंटली कोकिंग ऑइलला त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. मग ह्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरी, कोणत्या गोष्टींचे पॅरामीटर्स लक्षात घेऊन त्याच्यामध्ये ॲड केले जातात, कोणते-कोणत्या सेक्टरसाठी. त्यानंतर फ्युचरमध्ये कोणत्या-कोणत्या सेक्टरसाठी त्याचा फायदा होणार आहे, रिसेंटमध्ये काही ॲड केलंय का? या गोष्टी आपल्याला एक्झामसाठी इम्पोर्टंट आहे. जसं इथे सांगितलं की यूएस इज द सेकंड लार्जेस्ट इम्पोर्टर ऑफ चायनीज रेअर अर्थ आफ्टर जपान. इंडिया डिपेंड्स हेवीली ऑन इट्स नेबर फॉर दिस मटेरियल्स. म्हणजे जपान हा सगळ्यात जास्त चायनीज इम्पोर्ट घेतो आणि त्याच्यानंतर यूएस हा रेअर अर्थच्या बाबतीत सगळ्यात सेकंड लार्जेस्ट इम्पोर्टर आहे चायनाकडून आणि इंडिया जो आहे तो सुद्धा या मिनरल्सच्या बाबतीत हेवीली डिपेंडंट आहे चायनावर. त्याच्यानंतर काय फोकस ऑन लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट. कालचं जे बजेट होतं त्याच्यामध्ये एक शेअर मार्केटच्या बाबतीतली एक गोष्ट होती की निर्मला सीतारामन यांनी एसटीटी जो टॅक्स होता सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स त्याला 0.05 वरून 0.02 हा असा केलेला आहे तो 150% वाढवलेला आहे. तर त्याच्यावरती एकदम एक थोडीशी निगेटिव्ह बरेच मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह जो होता निगेटिव्ह पिक्चर निगेटिव्ह रिस्पॉन्स भेटला होता मार्केटकडून. तर जो आपल्याला माहीत पाहिजे, की एस-टी-टी जो आहे, तो काय आहे? त्याच्यानंतर तो कशावर लावलाय? याच्यात त्याच्यात त्यांनी एफ-एन-ओची जी ट्रेडिंग आहे त्याच्यावरती लावलाय. मग त्याच्यामध्ये कमोडिटीज पण आहेत का? मग इक्विटीवरती पण आहे का? त्याच्यावरती पण वाढवलाय, नाही वाढवला. मग त्याचबरोबर अजून हे जे समजा एफ-एन-ओ सेगमेंट झालं, त्याच्यानंतर कमोडिटीज झालं, त्याच्यानंतर इक्विटी झालं. याच्यावरती कोणते-कोणते टॅक्सेस गव्हर्नमेंट इम्पोज करते हे आपल्याला माहीत पाहिजे मेजरली.
की म्हणजे इक्विटीची जर तुम्ही ऑर्डर प्लेस केली त्याच्यावरती कोणते टॅक्स पडतात. मग त्याच्यानंतर अजून एक गोष्टी इक्विटीच्या बाबतीत लाँग टर्म गेन टॅक्स आहेत. त्याच्यानंतर शॉर्ट टर्म आहे. तुम्ही किती वेळानंतर विकताय त्याच्यावरती पण टॅक्स असतात. ते वेगवेगळे असतात. मग त्याच्याबद्दल पण एक अझम्पशन होतं, की टर्म गेन टॅक्स असेल, तो जो कमी करू शकते गव्हर्नमेंट, पण त्याच्याबद्दल काही नाही झालं. मेजरली एसटीटी जो टॅक्स होता, तो एफ-एन-ए सेगमेंटवरती वाढवला 150%. त्याचबरोबर काही टर्म्स आहेत शेअर मार्केटबद्दलच्या, जसं की स्कॅल्पिंग वगैरे, त्याच्यानंतर ब्रेक इव्हन पॉइंट. हे जे गोष्टी आहेत ना, ह्या टर्म्स आपल्याला माहीत पाहिजेत. हे क्वेश्चनच्या ह्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर दुसरं आहे, की टॅक्स हॉलिडे फॉर डेटा सेंटर्स एन्थुसिस्ट आयटी बिझनेस लीडर्स. त्याच्यामध्ये आपल्याला काय माहित पाहिजे? सगळ्यात पहिले टॅक्स हॉलिडे काय असतो? त्याच्यानंतर डेटा सेंटर्स जे आहेत, आपण बऱ्याच 1-2 वर्षापासून पाहतो की डेटा सेंटर्स इंडियामध्ये यावेत. मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर्स उभारले जावेत. जेणेकरून डेटा लोकलायझेशन वगैरेची जी प्रोसेस आहे ती अजून करता येईल. आयटी सेक्टरला अजून एक बूस्ट देता येईल. यासाठी इंडियन गव्हर्नमेंट जी आहे ती खूप जास्त काम करते. मग याच्यामध्ये आपल्याला टॅक्स हॉलिडे माहीत पाहिजे. डेटा सेंटर्स काय असतात? त्याच्यामुळे आपलं जे इंडियन डेटा आहे, तो कसा सिक्युअर राहू शकतो. त्याचबरोबर आयटी सेक्टर जे आहे, त्याला कसा फायदा होईल हे आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर स्पेशल अटेन्शन टू हाय व्हॅल्यू क्रॉप्स इन बजेट. मग याच्यामध्ये हाय व्हॅल्यू क्रॉप्स जे असतात ते कोणते असतात? त्याच्यात जसं झालं की कोकोनट, सॅन्डलवूड, कोकोआ, कॅशुआ, हे जे क्रॉप्स आहेत हे मेजरली यांना हाय व्हॅल्यू क्रॉप्स असं म्हणलं गेलं. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय माहित पाहिजे, की जसं की यांचं सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त प्रोडक्शन जे आहे ते कोणत्या स्टेट्समध्ये. मग त्याच्यानंतर यांचे जे प्रोडक्शन आहे त्याच्या बाबतीत इंडिया जगामध्ये कितव्या नंबरला पडतो. त्याचबरोबर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट किती आहे. मग जे ॲग्रीकल्चर सोडून झालं, की मेजरली आपण जी व्हीट व ज्वार वगैरेची ॲग्रीकल्चर असतं त्याच्या सोडून हे जी क्रॉप्स असतात, यांच्यामधून आपण किती मोठी एम्प्लॉयमेंट म्हणा, की किती मोठी वेल्थ जनरेशन आपण करू शकतो ही गोष्ट पण आहे. त्याच्यानंतर जसं आपल्याला माहिती आहे, की कोकोचं प्रोडक्शन बाबत विचारलं होतं, की वर्ल्डमध्ये हायेस्ट प्रोडक्शन कोणतं करतं? मग इंडियाच्या बाबतीत हायेस्ट कोणतं आहे? त्याच्यानंतर काही बोर्ड्स होते, जसं टी बोर्ड होतं, कॉफी बोर्ड होतं. तसे कोणते बोर्ड्स यांच्या बाबत आहेत का? आणि जर नसतील, तर ते बोर्ड्स आपण तयार केले पाहिजेत का? त्याचबरोबर ह्यांचे जर कोणते स्पेसिफिक जी-आय टॅग्स असतील, हे जे क्रॉप्स आहेत त्याच्याबाबत कोणते जी-आय टॅग्स असतील, तर ते कोणत्या स्टेट्ससाठी दिलेले आहेत, कोणती काही स्पेशल असतील तिथले हे जसं आपण म्हणतो हापूस आंबा असतो महाराष्ट्राचा रत्नागिरीचा, तर तसे ह्या क्रॉप्स बाबत काही आहे का हे आपल्याला पाहायचंय. त्याच्यानंतर मोर मनी अँड न्यू स्कीम्स फॉर लाईव्हस्टॉक फिशरीज अँड सेक्टर. जसं आपण म्हणतो की फक्त ॲग्रीकल्चर नाही, ॲग्रीकल्चर लिंक जे बिझनेसेस असतील वगैरे, जसं की फिशरीज झालं, लाईव्हस्टॉक वगैरे, डेअरी आपण म्हणतो. त्याच्यामध्ये सुद्धा पैसे त्याच्यामधून सुद्धा वेल्थ जनरेशन वगैरे झाली, तर फार्मर्सला त्याच्यात जेणेकरून आपली फार्मर्सची जी इन्कम होती ती डबल करण्यात हेल्प होऊ शकते. मग त्यासाठी या बजेटमध्ये लाईव्हस्टॉक आणि फिशरीज सेक्टरमध्ये जास्तीत जास्त स्कीम्स तयार केल्या जातात आणि त्याच्यामध्ये पैसे ॲड केले जातात, जेणेकरून कसं होईल, आपण जे एफ-टी-ए साइन करतोय, त्याच्यामध्ये आपल्याला हेल्प व्हावी आपण जेव्हा एक्सपोर्ट करू. त्याचबरोबर आपण जसं म्हणत होतो, की आपलं जे ॲग्रीकल्चरल सेक्टर आहे, त्याच्यामध्ये आपण एंट्री देत नाही. न्यू जे एफ-टी-ए करतो, न्यूझीलंड बरोबर झालं किंवा EU बरोबर झालं, USA बरोबर जे डिस्कशन चालू आहे, त्याच्यामध्ये आपण जे आहे आपलं ॲग्रीकल्चरल सेक्टर असेल, त्याच्यामध्ये त्यांना एंट्री देत नाहीये. कारण आपलं ॲग्रीकल्चर जे सेक्टर आहे, ते तेवढं कॉम्पिटिटिव्ह नाही त्याच्या तुलनेमध्ये. मग त्या गोष्टींना आपण बूस्ट कसं करायला पाहिजे? त्याचबरोबर आपले जे फार्मर्स आहेत त्याची इन्कम कशी वाढवावी जेणेकरून ते ॲग्रीकल्चरमध्ये सुद्धा इनोव्हेशन करतील आणि त्याचबरोबर हे जे बाकीचे सेक्टर्स आहेत लाईव्हस्टॉक, फिशरीज त्याच्यामध्ये सुद्धा आपण इन्कम कशी वाढवू शकतो? त्याच्यामध्ये अजून इनोव्हेशन कसं करू शकतो? यासाठी नवीन स्कीम्स आणि नवीन एक्स्ट्राचं जे बजेट अलोकेशन आहे, ते केलं गेलं आहे. पुढची न्यूज काय? गव्हर्नमेंट टू ट्रेन गाईड्स लॉन्च बुद्धिस्ट सर्किट इन टुरिझम पुश. याच्यामध्ये आपल्याला काय माहित पाहिजे? बुद्धिझम सर्किट जे आहे, ते काय आहे? त्याच्यानंतर त्याचा टुरिझममध्ये कसा फायदा होऊ शकतो, की आपण रिलिजियस जे टुरिझम म्हणतो, जे इंडियामध्ये एक खूप चांगला स्कोप आहे त्या बाबतीत. अ, की जेणेकरून आपण बाकीचे असतात, की नॅचरल टुरिझम असतं, बीच वगैरे झालं किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये पण होतं. एक रिलिजियस टुरिझम जे आहे, ते इंडियासाठी एक चांगली गोष्ट आहे, की ते इंडियामध्ये आहे. मग अशा वेळेस त्याला आपण कसं बूस्ट करू शकतो ती गोष्ट झाली. बुद्धिस्ट सर्किटमध्ये मग कोणते प्लेसेस येतात, ते झालं. मग त्या प्लेसेसची बुद्धिझम बुद्धिझममध्ये त्यांची काय व्हॅल्यू आहे रिलिजियस, ती आपल्याला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर ते प्लेसेस कोणत्या स्टेट्समध्ये येतात वगैरे. पुढचं आर्टिकल काय सांगतंय?
बिल्डिंग ऑन अ टॅक्स गॅम्बल दॅट डिड नॉट पे ऑफ. आपण जसं बजेट मांडतो यावेळेसचं, त्याचबरोबर कोणते कोणते डॉक्युमेंट मांडतो ते 2026-27 जेव्हा बजेट मांडतो त्याचबरोबर आपण रिवाइज एस्टिमेट जे असतात 2025-26 चे ते सुद्धा मांडतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपण 25-26 मध्ये जे बजेट मांडलं होतं आणि त्याच्यानंतर जे बजेट मांडलं होतं आपण एस्टिमेट केलं होतं की असं असं पण करू शकतो. पण त्याबरोबर 2025-26च्या बजेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी जे कमी जास्त झाल्या होत्या. एखाद्या गोष्टीमध्ये आपण बजेट अलोकेट केलं होतं, पण ते खर्च नाही झाला किंवा एखाद्या क्षेत्रामध्ये जास्त खर्च झाला. तर मग त्या ज्या गोष्टी आहेत, त्या इथे दिलेल्या आहेत. त्याच्याबद्दल डिस्कशन केले गेले, की हे मोठ्या प्रमाणात होतंय, तर मग ह्याच्यावरती डिस्कशन केलं पाहिजे. गव्हर्नमेंटने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, की तुमचे टार्गेट्स का मिस होतात. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती? पुशिंग वेलफेअर टुवर्ड्स द स्टेट्स. याच्यामध्ये काय सांगितलंय, गव्हर्नमेंटने मोठ्या प्रमाणात कॅपेक्स तर करायचं ठरवलंय. पण ते कॅपेक्स करण्यामध्ये बरोबर त्याच्यामध्ये भरपूर अडचणी सुद्धा येतात. त्याच्यावरती अजून थोडंसं काम करायला गरजेचं आहे. म्हणजे द एम्फॅसिस ऑन कॅपेक्स टू रिड्यूस शॉक स्लॅकनेस इन द इकॉनॉमी कंटिन्यूज विथ ओव्हर 12 लाख करोड being allocated this time. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय पाहिजे, की एम्प्लॉयमेंट आणि क्राउडिंग इन प्रायव्हेट. पण त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएशनच्या ज्या गोष्टी आहेत, त्याचबरोबर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आहे, ते गोष्टी मिसिंग आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय होतं, स्टंटेड स्ट्रक्चरल फॉर्मेशन, लो प्रॉडक्टिव्हिटी आणि हेन्स लो वेजेस अँड इन्कम या ज्या गोष्टी त्या प्रॉब्लेमॅटिक होतात. त्याचबरोबर जे आपल्या वेलफेअर स्कीम्स होत्या त्याच्यामधलं जे बजेट अलोकेशन होतं ते सुद्धा थोडंसं कमी झालंय. त्याचा जो भार होता तो स्टेट्सकडे वळवला गेलाय. जसं यामध्ये सांगितलंय की व्हीबीजी रामजी ही जी स्कीम होती, जी मनरेगा होती तिचं नाव बदलून व्हीबीजी रामजी केलं होतं. तर त्याला 96,000 करोड जे होते त्याला अलोकेट केले होते. पण रायटरचं म्हणणं हे तेव्हाच काम करतील जेव्हा त्यातले 56 त्यामध्ये 56,000 करोड जे असतील ते स्टेट्स त्याच्यामध्ये त्यांचं जे बर्डन असेल त्यांचा जो त्यांचा जो स्टेक असेल तो ते खर्च करतील. कारण ह्यामध्ये या स्कीममध्ये काय सांगितलंय, नवीन कॉस्ट शेअरिंग रेशो किती 60-40 म्हणजे 60% करणार सेंटर आणि 40% जे असेल ते स्टेट करणार. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती, व्हॉट द न्यू फिस्कल रूल मीन्स फॉर ग्रोथ अँड स्पेंडिंग. तर बेसिकली आपले जो बजेट मांडलं जायचं ते 2000 फिस्कल रूल कसा होता, की एफ-आर-बी-एम ऍक्ट आपण प्रेझेंट केला होता 2003 मध्ये. त्याच्यानुसार सांगितलं होतं, की आपला जो फिस्कल डेफिसिट असेल तो जीडीपीच्या 3% आतमध्ये ठेवायचा. हा फिस्कल रूल जो होता तो आपण समोर ठेवून त्या हिशोबाने बजेट आणि स्पेंडिंग करायचं. पण यावेळेस काय केलंय, यावेळेस बजेट एफ-आर-बी-एमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जे पहिले फिस्कल डेफिसिट टू जीडीपी रेशोच्या याच्या प्रायमरी टार्गेट होतं आपलं, ते सोडून यावेळेस त्यांनी डेब्ट टू जीडीपी रेशो याला समोर ठेवून बजेट मांडलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं आणि त्याच्यानंतर एफ-आर-बी-एम ॲक्टमध्ये आपल्याला काय सांगितलं होतं, डेब्ट टू जीडीपी रेशो जो होता तो 40% पर्यंत होता आणि गव्हर्नमेंटने काय सांगितलं, की डेब्ट टू जीडीपी रेशो जो असेल नवीन रूलने, तो आपण 50% पर्यंत मर्यादित ठेवू आणि जो 2031 पर्यंत आपण हे जे टार्गेट आहे, जे डेब्ट टू जीडीपी रेशोचा 50%चा ते आपण अचीव्ह करू. मग त्याच्यामुळे आपल्याला काय-काय बेनिफिट होऊ शकतात गव्हर्नमेंटला आणि त्याच्यामध्ये काय-काय चॅलेंजेस आहेत, ते या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे. पुढची न्यूज काय होती? नो चेअर इन राखीगढी और प्लॅन टू डेव्हलप हरप्पन कल्चरल साइट. आता आपल्याला माहिती की राखीगढी काय? राखीगढी आपली हडप्पन साइट आहे. तर मग त्याच्यामध्ये सांगितले राखीगढी द लार्जेस्ट साइट ऑफ हरप्पन कल्चर इन द इंडियन सबकॉन्टिनेंट. इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये असणारी सगळ्यात मोठी हडप्पन कल्चरल साइट, हडप्पन साइट आहे ती. मग त्याला डेव्हलप करण्यासाठी गव्हर्नमेंट एफर्ट्स घेणार आहे. तर मग त्याच्या बाबतीत आपल्याला माहित पाहिजे की हरप्पन साइट्स हरप्पन साइट्स झाल्या त्याच्या आसपासच्या, मग ती कोणत्या स्टेट्समध्ये हे त्याच्यानंतर राखी गढीचा इम्पॉर्टन्स माहित पाहिजे. तिथं काही कोणती स्पेशल गोष्ट होती का? ती माहित पाहिजे. बरोबर. त्याचबरोबर अजून बाकीच्या गोष्टी होत्या. त्याचबरोबर 2020-21च्या बजेटमध्ये अजून काही 4 दुसऱ्या जे साइट्स होत्या त्यांच्याबद्दलच्या गोष्टी केल्या होत्या. त्यात होत्या की हस्तिनापूर उत्तर प्रदेश, शिवसागर आसाम, त्यानंतर धोलावीरा गुजरात आणि आदिचनल्लूर तामिळनाडू. मग या साइट्स बद्दल काय झालं, या साइट्स बाबत काय झालं, त्याच्यामध्ये काय-काय चेंजेस केले गेले. त्याच्यानंतर अजून ह्याच्यामध्ये रिवॅम्प ऑफ 15 साइट्स याचबद्दल अजून 15 आर्किओलॉजिकल साइट्स होत्या. त्यांच्यामध्ये पण अजून काही चेंजेस करण्याच्या गोष्टी या बजेटमध्ये झाल्या होत्या. तर त्या कोणत्या होत्या? जसं की लोथलवथी, धोलावीरा, राखीगढी, आदिचनल्लूर, सारनाथ, हस्तिनापूर, लेह पॅलेस. मग यांचे लोकेशन, त्यांचे काही स्पेसिफिकेशन होते त्यांचे त्या टाईमनुसार ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर काय एनजीटी डायरेक्ट अथॉरिटीज
स्टेट्स टुडे स्टेप अप एफर्ट्स टू सेव्ह नेटिव्ह फिश इन यमुना. त्याच्यात काय सांगितलेलं आहे की एनजीटी हॅज रेज इश्यूज डायरेक्शन्स टू द स्टेट्स गव्हर्नमेंट्स ऑफ उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश. मग त्यांनी काय सांगितलंय, यमुना मधले ज्या नेटिव्ह फिश आहेत त्यांना सेव्ह करण्यासाठी तुम्ही काहीतरी एफर्ट्स घ्या. मग याच्यामध्ये आपल्याला माहित काय पाहिजे, सगळ्यात पहिले यमुना जी रिव्हर आहे तिचा फ्लो आहे तो कोणत्या कोणत्या स्टेट्स मधून जातो, त्याच्यानंतर त्याच्या या स्टेट्स मधून कोणत्या कोणत्या ट्रिब्युटरीज अजून मिळतात का, त्याच्यानंतर त्याच्यातल्या नेटिव्ह फिश कोणत्या आहेत, आणि जर त्या नेटिव्ह फिश आहेत मग त्यांचं स्टेटस काय, एंडेंजर्ड आहेत, क्रिटिकली एंडेंजर्ड आहेत, काय आहे, या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यामध्ये मग ते काही कोणत्या एंडेमिक आहेत का, काय आहेत का, त्यांचं काही स्पेशल स्टेटस आहे इंडियामध्ये, इंडियाच्या एन्व्हायरमेंटच्या बाबत ते आपल्याला माहित पाहिजे. त्याच्यानंतर पुढची न्यूज काय होती की नो अलोकेशन फॉर चाबार पोर्ट अमिड युएस टॅरिफ प्रेशर. जसं आपल्याला माहिती की इराणमध्ये जे चाबार पोर्ट आहे ते डेव्हलप करत होतं जेणेकरून आपल्याला पाकिस्तानला बायपास करून सेंट्रल एशिया बरोबर ट्रेड करता यावं. आपले रिलेशन जे होते पीओके मुळे आपलं सेंट्रल एशिया बरोबरचा जो कनेक्ट होता, जो मिस होतो, तो आपल्याला पाकिस्तानला बायपास करून चाबार पोर्ट थ्रू आपण सेंट्रल एशियापर्यंत पोहोचावा, त्यांच्याबरोबर ट्रेड वाढवावा, आपले रिलेशन्स अजून जास्त घट्ट करावेत, यासाठी होतं. पण रिसेंटली इराण आणि युएस मध्ये जे टेन्शन चालू आहेत त्याच्यामुळे इंडियाने करंटली चाबार पोर्टसाठी कोणतेही अलोकेशन केलेले नाहीत, हे आपल्याला माहित पाहिजे. मग याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, चाबार पोर्टची लोकेशन काय, मग याबाबत डील काय झालेली इंडिया आणि इराणच्या बाबत, की म्हणजे इंडिया ऑपरेट करणार, इराण ऑपरेट करणार, कोणाच्या याच्यात असणार, मग ही डील कॅन्सल होऊ शकते का, मग त्याच्यामध्ये कोणत्या टर्म्स आहेत, या बेसिक ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला माहित पाहिजेत. त्याचबरोबर इंडिया जे आहेत आपल्या नेबरिंग कंट्रीज वगैरेसाठी आहेत त्यांना सपोर्ट म्हणून त्यासाठी सुद्धा काही बजेट अलोकेट करत असतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की आपले जे म्यानमारसाठी आहे ते किती होतं, जे 300 कोटी होतं मागच्या वर्षी 350 कोटी होतं, ते आता 300 कोटी होतं. नेपाळसाठी किती होतं, त्याच्यामध्ये 800 कोटी आहेत, मागच्या वेळेसपेक्षा 100 कोटी वाढवलेत. त्याच्यानंतर म्हणजे भूटानसाठी आहेत, भूटानसाठी वाढवलेले आहेत. त्याच्यानंतर बांगलादेशसाठी जे होते ते आता माहिती आहे इंडिया आणि बांगलादेशचे रिलेशन्स थोडेसे निगेटिव्ह टोन मध्ये जायला लागले, त्याच्यामुळे त्यांचं जे बजेट होतं त्यांना जे आपण हेल्प करायचो तर ती कमी केलेली आहे. तर ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे की कोणाला किती मदत केली, कोणाची वाढवली, कोणाची नाही वाढवली. याच्यावरून आपल्याला एक आयआर मध्ये पण हेल्प होती की आपले रिलेशन जे आहेत नेबरिंग कंट्रीज बरोबर ते कसे चालले आहेत. बरं त्याचबरोबर आपण जी हेल्प करतो ही फक्तच फायनान्शियल मध्ये करतो का, गुड्स अँड सर्व्हिसेस या फॉर्म मध्ये करतो, त्यांच्याकडे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स बांधतो का, त्याच्यानंतर त्यांना फक्त फायनान्शियल, जसं श्रीलंकामध्ये आपण क्रायसिस आला होता मध्ये फायनान्शियल, तेव्हा आपण त्यांना पेट्रोलियम वगैरे जे प्रॉडक्ट्स होते ते पुरवले होते. मग या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. याचा वापर आपल्याला आयआरचा जो नेबरिंग कंट्रीचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये होतो. तर पुढचं काय होतं आपल्याला माहिती म्यानमारमध्ये थोडंसं डेमोक्रॅटिक वगैरे क्रायसिस चालू आहे. तर त्याबाबत एक न्यूज होती. मग त्याच्याबद्दल ही जो प्लेस आहे ते आपल्याला माहित पाहिजे. ओके. तर पुढची न्यूज काय होती, रिओपनिंग ऑफ गाझाज राफा क्रॉसिंग एक्सपेक्टेड टुडे सेज इस्रायली ऑफिशियल्स. आता आपल्याला माहिती की इस्रायल आणि पॅलेस्टाईन मध्ये जो क्रायसिस झाला होता त्याच्यामध्ये राफा क्रॉसिंग जी होती ती एक मेजर न्यूज होती, मेजर प्लेस होती, कंटिन्युअसली न्यूज मध्ये होती. तर ही कुठे आहे, ह्याचं लोकेशन काय आहे, आणि मग त्याच्यानंतर ती कोणाच्या कोणत्या कोणत्या दोन कंट्रीच्या मध्ये येते, मग इस्रायल पॅलेस्टाईन मध्ये येते का, कशी येते, ते आपल्याला माहित पाहिजे. मग त्याचं इम्पॉर्टन्स काय ते माहित पाहिजे. बरोबर. चालेल. थँक्यू. जर तुम्हाला पेपरबद्दल अजून काही डाऊट असतील तर कमेंट करा. चालेल. आणि अशाच व्हिडिओज पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.